ते लागले श्री प्रभूचे चरण ते महाद्वार पुण्यवान। जेथे लागले श्री प्रभूचे श्री चरण ते महाद्वार पुण्यवान। जीवा होय चोखाळले पण प्रत्यक्ष दर्शन मात्रे, प्रत्यक्ष दर्शन मात्रे। सर आज आपण ज्या भूमीला ज्या गावाला या देवाचा परब्रह्म परमेश्वराचा श्री चरण लागलेला आहे, अशा या पुण्यवान भूमीचं, अशा या पुण्यवान नगराचं आपण कौतुक केलेलं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कशा प्रकारे या रुद्रपूर गावाचं, या रुद्रपूर स्थानवंदनाचं कौतुक केलेलं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अहो, ज्या भूमीला पवित्र असा परमेश्वराचा संबंध झालेला आहे, त्या परमेश्वराचं श्रीचरण त्या गावाला लागलेलं आहे, त्या गावात स्थान आपल्या महानुभाव पंथात त्या गावात ते स्थान म्हटलेलं जातं। त्या देवाचा आपण त्या तिकडे जात असतो, त्या ज्या भूमीला परब्रह्म परमेश्वराच्या श्रीचरणाचा स्पर्श झालेला आहे, अशा या पुण्यवान भूमीमध्ये आपण नतमस्तक होत असतो। आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी स्थान नमस्कार असतो। प्रत्येक स्थान नमस्कार, प्रत्येक स्थानाचं महिमा एक वेगळा असतो, प्रत्येक स्थानाचा महिमा वेगळा असतो। पण श्री गोविंद प्रभूंच्या रुद्रपुरांच्या या रुद्रपूर या ग्रामाचा, या रुद्रपुराचा महिमा आघात आहे। कारण हा या रुद्रपुराचा महिमा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वतः भक्तजनाला सांगत आहेत, आणि ते कशा प्रकारे सांगत आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये, आजच्या लीळेच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। अहो, एकदा भट्टोबासांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी रुद्रपूरला पाठवलेलं आहे, आणि तिथून भट्टोबास इकडे आल्याच्या नंतर स्वामींच्या सन्निधानी आलेले आहेत। तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भट्टोबासाला म्हणतात, भट्टो, आम्हाला श्री प्रभूंच्या लीळा तुम्ही सांगा, आम्हाला श्री प्रभू बाबांच्या लीळांचं चिंतन करायचं आहे, आम्हाला श्री प्रभू बाबांच्या लीळा ऐकायच्या आहेत, आणि तुम्ही सांगा। स्वयंप्रभू परमेश्वर त्या लीळा ऐकतात, आणि भट्टोबास ती लीळा सांगत असतात, आणि त्या लीळाचं महत्त्व भट्टोबासाला देव इथं सांगून देत असतात। श्री प्रभू बाबांच्या लीळाचं महत्त्व देव सांगत असतात। आता परब्रह्म परमेश्वर रुद्रपूर या गावाचं महत्त्व सांगत असतात भक्तजनाला, हे निरूपण करत असतात। आणि आपण आता रुद्रपूरला गेल्याच्या नंतर आपण त्या रुद्रपूर ग्रामामध्ये कसं वागावं, कसे स्थान नमस्कारावं, त्या स्थान नमस्काराचं किती महत्त्व आहे, किती गोमट आहे, अशी एक विशेष माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। परमेश्वरासी जाता येथून कागावरी जेल, म्हणजे इथं देव म्हणतात, जर तुम्हाला देवाच्या दर्शनाला स्थान नमस्कारण्यासाठी रुद्रपूरला जायचं आहे, तर इथून आम्ही नाही म्हणणार नाहीत, उलट ज्याची, म्हणजे इथं स्वामी परत म्हणतात, परमेश्वरापुरा जाओ म्हणे तिला कैसे नि गोमटे। म्हणजे इथं देव म्हणतात, ज्याची अशी इच्छा झाली की आपण रुद्रपूरला जावं, त्या परब्रह्म परमेश्वराचं स्थान नमस्कारावं, अहो त्याची फक्त इच्छा जरी झाली ना, तरीसुद्धा किती गोमटं आहे त्या स्थानाचं, त्या वंदनाचं, त्या उल्लेखाचं महत्त्व आहे। एवढं महत्त्व त्या रुद्रपूर ग्रामाचं आहे। या रुद्रपूर ग्रामामध्ये ईश्वर अवतार श्री गोविंद प्रभूंचं श्रीचरण इथल्या या भूमीला लागले, आणि ती भूमी पावन पवित्र ती भूमी झालेली आहे। देव या लीळेतून असं सांगतात की परमेश्वरपुराला म्हणजेच रुद्रपुराला जाता वेळेस एका पावलोपावली गोमट आहे, पावला पावलामध्ये एक आपलं हित सामावलेलं आहे, एका पावला पावलानं आपलं पुण्य एकत्र होणार आहे, असं महत्त्व स्वामी आता भक्तजनाला त्या रुद्रपूर ग्रामाचं सांगत आहेत। पण आता तिथे जायचं तर आहे आपल्याला, ते स्थानही वंदन करायचं आहे, तर रुद्रपूर ग्राम आपल्याला आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवायचं आहे, भावपूर्वक त्या देवाच्या स्थानाला, त्या जिथे देवाचा संबंध झालेला आहे त्या स्थानाला नमस्कार करायचा आहे। तर मग त्याचा विधी कसा करायचा, त्याचा विधी आपण आचरण कसं करावं, आपण हे स्थान नमस्कार करत असताना आपलं आचरणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे। म्हणून स्वामी एका वचनातून म्हणतात ना, आचरे तयाचा धर्म, आचार्य योग्यता होत असते, आचार्याने आपली योग्यता वाढत असते। म्हणजे आपण जर समजा आपण एक देवाचा विधी, एका देवाने एक विधी सांगितलं, त्याचं आचरण जर आपण केलं, आज एका विधीचं आपण आचरण करू, उद्या दुसऱ्या विधीचं आचरण करू, आणि एक आचरण आपलं वाढत जात असतं। म्हणून स्वामी म्हणतात, आचार्य योग्यता, आपण जेवढं आचरण करू तेवढी योग्यता आपली वाढत जात असते। आणि मग असं देवाचं स्थान नमस्कार करता वेळी सुद्धा आपले काही नियम आहेत, आपले काही
देवाने आपल्याला ते नियम कसं वागावं, तिथं रुद्रपूरला गेल्यावर कसं राहावं, हे नियम भक्तजनाला नेहमी सांगत असत. जे कोणी रुद्रपूरला जात असेल, रुद्रपूरला जायचं आहे, ज्याची इच्छा व्यक्त करत असेल, मग तिथे गेल्याच्या नंतर श्री प्रभू बाबांची प्रवृत्ती कशी आहे, श्री प्रभू बाबांना काय आवडतं, अशी एक विधी, असे एक आचरण देव इथं भक्तिजनाला सांगत आहेत. तर भक्तिजनाला सांगत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, रुद्रपूर परब्रह्म परमेश्वराने या रुद्रपूरला आपल्या महानुभाव पंथाची काशी म्हटलेलं आहे. साक्षात परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी म्हणलेलं आहे तिथं. आणि तिथे ही काशी तर आहे, पण तिथं काम क्रोध भोगून येतीची, म्हणजे तिथे काम क्रोध भोगून येतीची हिंसका. तिथे आपण गेल्याच्या नंतर ते स्थानवंदन करते वेळेस आपण काय करावं बरं? आपण आपल्या सगळ्या मोहाचा त्याग करावा, आपल्या क्रोधाचा त्याग करावा, आपल्या अहंकाराचा त्याग करावा आणि या सगळ्या गोष्टीचा त्याग करून त्या परमेश्वराच्या ठिकाणी आपल्या भाव त्या परमेश्वराच्या श्रीचरणी समर्पित करावा. कमीत कमी आपण ते स्थानवंदन करते वेळेस तरी आपल्या मनातील अहंकार, अहंभाव, क्रोध, काम हे सगळं बाजूला ठेवून या सगळ्याचा त्याग करून त्या परमेश्वराच्या ठिकाणी समर्पित व्हावं. त्या परमेश्वराला भावपूर्ण दंडवत करावा, भावपूर्ण त्या परमेश्वराच्या ठिकाणी आपण आपलं समर्पण करावं. आता देव म्हणतात, हिंसका निंदका गोष्टी न करूती, म्हणजे असं कोणाची निंदा करणे, काही हिंसक काही गोष्टी आहेत त्या गोष्टी करणे, कोणाचं मन दुखवणे, असं तिथं काहीही करू नका. कारण ती जागाची कशी आहे, ती पुण्यवान जागा आहे. तिथे आपल्याला पावलात पुण्य आहे, होईल तितकं पुण्य आपण तिथं साठवून घ्यायचं आहे. ते स्थानवंदन करता वेळी होईल तितकं गोमटं आपण आपल्या सोबत घ्यायचं आहे. आणि तसं करण्यासाठी आपल्याला देवाने सांगितलेला आचार करणं गरजेचं आहे. देव म्हणतात इथं असं हिंसका निंदका असं आचरण करू नका, असं वागू नका, असं बोलू नका. आणि ते स्थान नमस्कारत असतावे. तिथे गेल्याच्या नंतर आपण काय करावे, मौन असावे, आपण आपले मौन असावे. श्रीमुकुटी आपणे जगदेश्वरे रजवंदिले श्री चक्रधरे, श्रीमुकुटी आपण जगदेश्वरे रजवंदिले श्री चक्रधरे, ते रुद्रपूर सर्व प्रकारे सामान्य नव्हे. या मृत्यूप्रकाशाच्या या श्लोकामध्ये कवी काय म्हणतात, हे रुद्रपूर जे आहे त्याच्याल्या कणाकणात गोमिट लपलेलं आहे, त्याच्याल्या कणाकणात पवित्रता लाभलेली आहे. ते जे रुद्रपूर आहे ते परम पवित्र आहे, ते सामान्य नाही. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी ज्या रुद्रपूर नगरीची थोरवी गायलेली आहे, ज्या ठिकाणाचे रजवंदन केले, त्या रुद्रपूर नगराची महिमा आघात आहे. आपल्या सान्निध्यात असणाऱ्या भक्तिजनाने जर रुद्रपूरला जाण्याची इच्छा जर प्रगती केली तर सर्वज्ञ त्यांना मोठ्या आनंदाने रुद्रपूरला पाठवत, श्री प्रभूची महिमा निरूपण करीत आणि रुद्रपुराचे महत्त्व सांगत की परमेश्वरपुराला जाताना प्रत्येक पावलामध्ये गुमट आहे, प्रत्येक पावलामध्ये योग्यता आहे, प्रत्येक पावलामध्ये पवित्रता आहे, असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भक्तिजनाला निरूपण करीत असत. या रुद्रपुराला एवढं पवित्रता, एवढं या रुद्रपुराचं महात्म्य देवानं का गायलं या रुद्रपूरला एवढं महात्म्य का लाभलेलं आहे. अहो, या रुद्रपूर ग्रामामध्ये, या नगरात साक्षात प्रभू परमेश्वर श्री गोविंद प्रभूंनी 120 वर्ष वास्तव्य केलेलं आहे. आणि या रुद्रपूर ग्रामातील, या रुद्रपूर गावातील प्रत्येक गलीत, प्रत्येक घरात, अहो तेल्यापासून तर माळ्यापासून तर मातंगापर्यंत प्रत्येकाच्या घरी जाऊन देवाने ह्या लीळा केलेल्या आहेत, लीळा क्रीडा देवाने केलेल्या आहेत. फक्त घरोघरीच नाही तर जिथे जिथे त्या रुद्रपूर ग्रामामध्ये बाजार भरत असेल, प्रत्येक बाजारपेठेमध्ये जाऊन श्री गोविंद प्रभूने लीळा केलेल्या आहेत, ह्या लीळा क्रीडा केलेल्या आहेत. अशा प्रकारे संपूर्ण रुद्रपुराचे परम पवित्र आहे. अशा प्रकारे रुद्रपुराची थोरवी अशी आहे. म्हणून साक्षात परब्रह्म परमेश्वर सुद्धा या रुद्रपुराचं महात्म्य गात असतात, या रुद्रपुराची थोरवी गात आहेत. रुद्रपुराची थोरवी किती आहे, या रुद्रपुराचं महात्म्य कसं आहे, या रुद्रपुरात गोमटं किती आहे, फक्त या परमेश्वराने ते आपल्याला फक्त सांगितलंच नाही तर या रुद्रपुराचं महत्त्व आपल्याला दाखवून दिलेलं आहे. देवाने स्वतः तो विधी आचरलेला आहे, ते विधी आचरून ते आपल्याला दाखवून दिलेला आहे. एकदा
एकदा लीळा चरित्रामध्ये डोमेग्रामला स्वामींचं अवस्थान होतं, तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी प्रचंड असं औदास्य स्वीकारलेलं होतं. स्वामी उदास झालेले होते, तेव्हा कोणत्याच भक्तिजनाला काय करावं काहीच कळत नव्हतं, एवढे उदास देव झालेले होते. आणि स्वामींना तसं उदास पाहून तर 22 जणू काही आकाशच कोसळलेलं होतं. अशा अवस्थेत बाईसा भट्टोबासांकडे गेल्या आणि भट्टोबासांना म्हणत होत्या, नागदया नागदया, काय झालं बघ ना बाबासी, देवाला काय झालं, देवाने एवढं उदास का झालेले आहेत. तेव्हा एवढ्या अशा दिक्कट परिस्थितीत सुद्धा त्या भट्टोबासांना काहीतरी सुचलं, ते स्फुरण झालेलं आहे तिथे. आणि भट्टोबास तिथे बाईसाला म्हणतात, बाई, जी आपण रुद्रपुराहून आणलेली ते जे वस्त्र आहे, ते श्रीप्रभू बाबांचं जे वस्त्र आहे ते तुम्ही घेऊन या. बाईसाहेब बरं नागदेवा म्हणून ते वस्त्र आणायला जातात. बाईसा वस्त्र आणून नागदेवाच्या हातात देतात आणि नागदेव ते वस्त्र घेऊन स्वामींच्या पुढे जातात आणि ते स्वामींना ते वस्त्र दाखवत आहेत. ते वस्त्र दाखवताच क्षणी स्वामींचं उदास, जे स्वामी औदास्य त्या स्वामींनी स्वीकारलेलं होतं, ते औदास्य जाऊन स्वामींच्या चेहऱ्यावर आता प्रसन्नता आलेली होती. स्वामी आता प्रसन्न झालेले होते. एवढं उदास स्वामी असताना सुद्धा त्या रुद्रपुरहून आणलेलं श्री गोविंद प्रभूंचं वस्त्र स्वामींना दाखवतात. स्वामी आता प्रसन्न झालेले आहेत. त्या प्रकारे त्या रुद्रपुराचं महत्त्व, श्री गोविंद प्रभूंचं महत्त्व, साक्षात परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला अशा अनेक प्रसंगातून दाखवून दिलेलं आहे. प्रकारे त्या श्रीप्रभू बाबांची थोरवी देवाने आपल्याला सांगितलेली आहे. दुसऱ्या एका प्रसंगात आमचे देव चांगदेव भट्टासह परमेश्वरपुराला येताना खैराळ्या इथे आलेली आहेत आणि त्या खैराळ्या त्या गावातून ते रुद्रपुराच्या त्या शाळेचं कळस तिथे दिसत होतं. तेव्हा ते कळस दिसताच देवाने तिकडे त्या कळसाकडे पाहून आपले दोन्ही हात जोडलेले आहेत आणि दंडवत केलेला आहे आणि आपल्या श्रीचरणी जे उपानो आहेत त्या उपानोचा त्याग इथे देवाने केलेला आहे. आणि आता अनवणी पायानेच ते रुद्रपूरला जाण्यास निघालेले आहेत आणि चांगदेव भट्टाला तिथे जाण्यासाठी आपण चाललेलो आहोत. त्या रुद्रपुराला आपल्याला वंदन करायचं आहे. तिथं कसं राहावं हे चांगदेव भट्टाला सांगत आहेत. आणि चांगदेव भट्टाला सांगताना देव काय म्हणतात, देव त्या चांगदेव भट्टाला म्हणतात, चांगदेवा आता इथे तुम्ही साष्टांग दंडवत घाला. चांगदेव भट्टाने स्वामींना पाहून हात तर जोडले होते, पण आता तिथे साष्टांग दंडवत घातलेली आहेत. आणि आता स्वामी तसेच अनवणी पायाने रुद्रपूरला जायला निघत आहेत. आणि रुद्रपूरला जाता जाता स्वामी चांगदेव भट्टांना रुद्रपुराची महिमा वर्णन करत आहेत. रुद्रपूर कसं आहे, ते स्थानवंदन केल्याने काय गोमट आहे, त्या स्थानाचं काय महत्त्व आहे, त्या रुद्रपुराचं महत्त्व काय आहे, त्या देवाचं महत्त्व काय आहे, अशी एक गोष्ट स्वामी आता चांगदेव भट्टाला सांगत आहेत. आणि हे सगळं काही चांगदेव भट्टाला सांगताना चांगदेव भट्टाचं मन आता इतकं आनंदित झालं होतं आणि त्यांना आता वेध लागला होता. आता आपण कधी त्या श्रीप्रभू बाबांना भेटतो, कधी आपण ते रुद्रपूर ग्राम पाहतो, असं स्वामी सांगत होते. सांगत ते निरोपानं चालू होतं, चालत आणि आता ते रुद्रपूरला जायला निघालेले होते. आणि स्वामीसुद्धा आता रुद्रपूरला जाण्यासाठी अनवणी पायानेच बिजी केलेलं आहे. आणि आजही अशा प्रकारे या रुद्रपुराचं दुरून दर्शन झाल्यानंतर साष्टांग दंडवत घालण्याची ही परंपरा कायम आहे. आजही स्थान पाहिल्यानंतर दंडवत घालण्याचा आचार साधक वर्ग निष्ठेने पाळत आलेला आहे. त्याच निष्ठेने रुद्रपूर नगरात अनवणी फिरतात, स्थानवंदन करतात, तेथील ती पवित्रता जपतात. स्वतः साधनदात्या आमच्या देवाने स्वतः ते आचरण करून हा दंडकच या जीवाला घालून दिलेला आहे. एकदा हिरवळीहून भट्टोबास महादाईसा आणि हंसराज रुद्रपूरला गेलेले होते. तेथून ते जोगेश्वरीला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या भेटीस आलेले आहेत. देवाची भेट झाल्यानंतर महादाईसाने श्री गोविंद प्रभूंच्या संपूर्ण क्षमावार्ता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना सांगितलेली आहे. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीसुद्धा ते अतिशय आवडीपूर्वक आणि त्यांना प्रतिसाद देत त्या श्री गोविंद प्रभूंच्या लीळा, त्यांचं वर्णन, त्याची क्षमावार्ता ते ऐकत होते. आणि ऐकत असताना मन लावून त्यांचं चिंतन करत होते. आणि अशाच प्रकारे देवाने आपल्याला ह्या विधीतून सांगून दिलेलं आहे की आपण
देवाच्या लीळा चिंतन करते वेळेस आपलं मन हे एकाग्र असलं पाहिजे. आपलं ते चिंतन करते वेळेस ते देवाच्या लीळा श्रवण करते वेळेस आपण अतिशय आवडीपूर्वक त्या लीळा श्रवण केलेल्या पाहिजे. तर काही महादाईसांचं सगळं ऐकणं झाल्याच्या नंतर साधनदाता परमेश्वर म्हणतात, बाई श्री प्रभू बाबांची सेवा ही स्वतः श्री प्रभू बाबांनीच दिल्याशिवाय घडत नाही. असं या सेवेचं महत्त्व आहे. असं या सेवेचे महत्त्व असल्याचे आमच्या देवाने आपल्याला सांगितलेलं आहे आणि याच प्रसंगी सांगितलं. अशा देवानं श्री प्रभू बाबांनी ज्या रुद्रपूर नगरात वास्तव्य केले त्या नगराची थोरवी किती आणि कशी असेल हे आपल्याला, त्या श्रीप्रभू बाबांच्या नगराची ती थोरवी, त्या स्थानाची ती थोरवी, त्या स्थानाचं ते महत्त्व किती आणि कसं असेल हे आपल्याला कोणत्याच प्रमाणाने कोणत्याच उदाहरणाने सांगता येणार नाही. देवासारखीच ती अमूर्त अशीच आहे. कारण आमच्या देवाने जाताना एवढं गोमटं आहे तर आमच्या देवाने जातानाच एवढं गोमटं आहे सांगितलेलं आहे, तर प्रत्यक्ष तिथल्या वास्तव्यात ते स्थानवंदन करण्यात आणि इतर विधी आचरल्याने काय लाभती होईल, काय इष्ट होत असेल त्याची थोरवी गायलीच जाऊ शकत नाही. त्याची थोरवी आपण सांगूच शकत नाही. तर देव म्हणतात रुद्रपुरांच्याला जाता वेळेस एका पावली गोमटे आहे, फक्त 8 एवढीच आहे की आपण तिकडे पायी जायला पाहिजे. रुद्रपूर वंदन करते वेळेस आपण पायी पदयात्रा काढली पाहिजे. ते रुद्रपूर स्थान वंदन करण्यासाठी आपण पायी जायला पाहिजे. आणि असं गेल्याच्या नंतर देव साक्षात परब्रह्म परमेश्वर साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात, तेथील त्या रुद्रपूरला जाता वेळेस तिथल्या पावली गोमटे आहे. पावली गोमटे आहे. अहो पावलीच गोमटे नाही तर नुसती जर एखाद्या व्यक्तीनं जर नुसती इच्छा जरी केली की मला रुद्रपूरला जायचं आहे, त्या इच्छेमध्ये सुद्धा गोमटे आहे. एवढं सामर्थ्य एवढं महत्त्व एवढी थोरवी त्या रुद्रपुराची आहे देवाने सांगितलेलं आहे. अशा अनेक प्रसंगातून अशा अनेक लीळेतून देवाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे की रुद्रपुराची थोरवी कशी आणि कशा प्रकारे आहे. अशा प्रकारे या रुद्रपुराची थोरवी सांगताना, या रुद्रपुराचं महत्त्व सांगताना आमच्या देवाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी लीळाचरित्रात श्रीमुखानेच रुद्रपुरास ही काशीची उपमा दिलेली आहे. काशीची उपमा दिलेली आपल्याला दिसून येते. जेव्हा वेरूळहून शांताबाईसांना रुद्रपूरला पाठवताना आमच्या देवाने रुद्रपुराचं महत्त्व सांगताना म्हणतात, बाई रुद्रपूर तेथे जे असणे तो काशीचा वासू. त्या रुद्रपूर नगरामध्ये जाणे, त्या रुद्रपुरामध्ये राहणे म्हणजेच जसं जणू काही आपण काशीत राहत आहोत आणि तिथे मात्र 8 एकच आहे तिथे राहतावे. जितकं पुण्य तितकं पापही आहे आणि तिथे राहतेवेळेस आपण काळजी घ्यावी. देवाने सांगितलेला आचार आपण तिथे आचरावा, तेथील आचार धर्म आपण आचरावा असं स्वामी तिथे शांताबाईसाला निरूपण करत आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे तिथं पुण्य आहे त्याचप्रमाणे तिथे पापही होतं. तिथं आपण विधीचं पालन जर नाही केलं तर आपल्याला दोषही लागू शकतो. देवाने आपल्याला रुद्रपुराचं महत्त्व इथं निरूपण केलेलं आहे, सांगून दिलेलं आहे. आणि निरूपण सांगत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सुद्धा म्हणतात की या रुद्रपुराचं महात्म्य हे थोर आहे, याची थोरवी गातावी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भक्तिजनाला सांगतात. तुम्ही तिथे स्थानवंदन करत असताना तुमची भाव श्रद्धा त्या परमेश्वराच्या श्रीचरणी तुम्ही समर्पित करावी. आणि देवाच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या प्रत्येक लीळेतून सुद्धा आपल्याला दिसून येतं की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना सुद्धा त्या स्थानाचं, त्या श्री गोविंद प्रभूंच्या दर्शनाचं, त्यांच्या वंदनाचं किती महत्त्व आहे देवाने त्यांच्या आचरणातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्या नगराची थोरवी किती आणि कशी असेल या आपल्याला कोणत्याच प्रमाणाने उदाहरणाने सांगता येणार नाही. देवासारखीच तीही अमूर्त अशीच आहे. कारण आमच्या देवाने उपाध्ये बासांना म्हटलं आहे, मा परमेश्वरपुरा जाता पावले गोमटे किंगा. जातानाच एवढं गोमटे आहे तर प्रत्यक्ष तिथल्या वास्तव्यात स्थानवंदन करण्यात आणि इतर विधी आचरल्याने काय लाभदी होईल, काय इष्ट होत असेल त्याची थोरवी गायली जाऊ शकत नाही. ती आपण वर्णन करू शकणार नाही. आणि म्हणून अशा या रुद्रपूर नगराची थोरवी सांगताना देवाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या लीळा चरित्रात श्रीमुखेच रुद्रपुरास काशीची उपमा दिलेली आहे.
काशीची उपमा दिलेली आपल्याला दिसून येते. वेरूळहून शांताबाईंना स्वामी रुद्रपूरला पाठवताना त्या रुद्रपुराची महती सांगतात आणि आमच्या देवाने आणि देव रुद्रपुराचं महत्त्व सांगताना त्यांना म्हटलेले आहे, तर तेथे जे असणे तो काशी याचा वासू आहे. त्या रुद्रपूर नगरात वास करणे, त्या रुद्रपूर नगरात तिथे राहणे, ते म्हणजे एक काशीचा वास आहे. आणि एका भजनातून सुद्धा एक कवी म्हणतात, आम्हा महानुभावांची शान देवा तुझं राजमठ. आम्हा महानुभावांची शान देवा तुझं राजमठ, आम्हा महानुभावांची काशी देवा तुझं रुद्रपूर. किती सुंदर वळी आहेत या. खरंच या देवाने स्वतः या रुद्रपूर ग्रामाला काशीची उपमा दिलेली आहे. आणि इथे शांताबाई सल्या लीळेत स्वामी सांगतात की रुद्रपूरला वास म्हणजेच ते आपल्या महानुभाव पंथाची काशीच आहे. म्हणजे अनेक क्षेत्रे कृतं पाप पुण्यक्षेत्रे विनश्यति, पुण्यक्षेत्रे कृतं पाप व्रजलेपो भविष्यति. अशा ठिकाणी घडणारं अनिष्ट हे अविनाशी असतं, त्याचा परिणामही त्यांना भोगावा लागतो. म्हणून जिथं जाणाऱ्या त्या रुद्रपूर ग्रामामध्ये जाणाऱ्यांना भक्तिजनांना देव तिथं कसं राहावं हे देखील सांगत असतात. त्यातून रुद्रपुराचं ते श्रेष्ठत्व, ते महत्त्वाचं, त्या स्थानाचं, त्या रुद्रपूर गावाचं, त्या ग्रामाचं ते श्रेष्ठत्व, त्याची थोरवी राहते, त्याचं पवित्रता जपल्या जात असते. आणि अशा प्रकारे त्या स्थानाचं महत्त्व आपल्या भक्तिजनाच्या मनात उमटत असतं. आणि त्यानुसार रहिवास केल्याने या जीवाला सुद्धा श्रेष्ठ प्रकारचं कोमटं लागलेलं जातं, श्रेष्ठ प्रकारचं भलं या जीवाचं होत असतं. श्री प्रभू बाबांच्या सेवेसाठी आबाईसांना पाठवताना त्यांच्यासोबत दायंबा आणि त्यांच्या पत्नीस पाठवलेलं होतं. दायंबांना रुद्रपुराचं महत्त्व सांगत असताना आमच्या देवाने म्हटलं होतं की रुद्रपुरातील वास्तव्य म्हणजे काशीचं वास्तव्य होय. तिथं काम क्रोध भोगता येत नाही, तिथं वास्तव्य करताना मौनच राहावं. रुद्रपुराचं महात्म्य सांगणाऱ्या काव्यग्रंथात रुद्रपूर महात्म्य नावाचा एक काव्यग्रंथ संत कवी महेश्वर पंडितांनी केलेला आहे. ते त्या नगरीचं महत्त्व वर्णन करताना म्हणतात, ते काय वानू रुद्रपुरीची महिमा, ते काय वानू रुद्रपुरीची महिमा, नये देवो अनेका नगराची उपमा, जेथे काशी येचा वासू निरुपम उद्धरण हेतू. रुद्रपुराची महिमा सांगताना काशी क्षेत्राची आवृत्ती करीत संत कवी महेश्वर पंडित म्हणतात, ऐसी या कर्माची या राशी त्या महापापे श्रमली कशी, ऐसी या कर्माची या राशी त्या महापापे श्रमली काशी, ऐसी या कर्माची या राशी त्या महापापे श्रमली काशी. मग शरण रिगाली श्रीप्रभूसी चरणी वासू केला. तिने जणू काही श्रीप्रभूंच्या श्रीचरणी रहिवास केला. अर्थात काशी नगरापेक्षाही रुद्रपुराचं महत्त्व हे आध्यात्मिक दृष्टीने आगळं वेगळं असंच आहे. साक्षात परमेश्वर अवताराच्या संबंधाने पवित्र झालेली ही भूमी जीवांच्या पापक्षालनाबरोबरच त्यांच्या उद्धाराचाही मार्ग करून देते. त्या जीवाचा उद्धार होण्याचा मार्गही या रुद्रपुरात आहे. त्याचप्रमाणे रुद्रपुराचं महात्म्य वर्णन करताना संत कवी नारोव्यासांनी रुद्रपूर वर्णन या आपल्या काव्यग्रंथात पुढील प्रमाणे वर्णन केलेलं आहे. धांडोळीता तिन्ही लोकामी उपमान देखे अनेका, धांडोळीता तिन्ही लोकामी उपमान देखे अनेका, जे झाले जोग नायका क्रीडास्थान. ते हे कैवल्य बीजाचे क्षत्र, ते हे कैवल्य बीजाचे क्षत्र, की निवृत्ताचे परत्र, की परसुखाचे छत्र मांडिले अर्थासी. वाकू नावाच्या कवीने आपल्या एका आरतीत पवित्र रुद्रपुरी चहुयुगीच्या 4 लीळा खेळ श्रीहरी असं वर्णन करताना 4ही युगात त्या जागेवर परमेश्वर अवताराच्या झालेल्या क्रीडेची महती दिलेली आहे. त्या क्रीडेची माहिती दिलेली आहे. कृतयुगात हंस अवतार, त्रेतायुगात श्री दत्तात्रय प्रभू, द्वापार युगात श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती रुक्मिणी हरणाच्या प्रसंगी त्या जागेवर क्षणभर चरणचारी उभे राहिले. अशा या रुद्रपुरात माहूरहून द्वारकेला जाताना द्वारावतीकार महाराज
श्री चक्रपाणी प्रभू सुद्धा तिथे थांबले होते. त्यानंतर आमचे देव सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत आणि श्री गोविंद प्रभूंच्या तिथल्या लीळा क्रीडा या तर आपण अनेक लीळेच्या माध्यमातून अनेक व्हिडिओमध्ये आपण श्रवण केलेल्याच आहेत. आणि अशा श्री गोविंद प्रभूच्या कितीतरी आश्चर्यचकित लीळा आपण या रुद्रपूर ग्रामामध्ये झालेल्या आहेत. आणि म्हणून या रुद्रपूर ग्रामाला अशा प्रकारे या रुद्रपूर ग्रामामध्ये या रुद्रपुरातील रज पवित्र असल्याचं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भक्तिजनाला सांगत आहेत, भक्तिजनाला निरूपण करत आहेत. आणि आता निरूपण करत असताना